नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राजगिरा खाण्याचे आरोग्यदायी फायदे. कुणी खावा, कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कोणती, खाण्याची योग्य वेळ कोणती. तर राजगिरा याचे संस्कृत नाव राजगिरिका किंवा राजिका आहे. यालाच हिंदीमध्ये रामदाणा सुद्धा म्हटलं जातं. तर याचे गुण जर म्हणाल तर लघु म्हणजेच हलका आहे, वृक्ष म्हणजे कोरडा आहे, स्निग्ध म्हणजे थोडासा तैलयुक्त आहे. त्यानंतर याचा रस म्हणजे मधुर गोड आहे. वीर्य म्हणजे पोटेन्सी याची उष्ण व गरम आहे. विपाक म्हणजेच मधुर आहे. दोष प्रभाव जर म्हणाल तर वात कफ शामक आहे, म्हणजेच वात व कफ संतुलित करतो. पित्त थोडंफार प्रमाणात वाढवू शकतो, पण जास्त प्रमाणात राजगिरा खाल्ला तर. राजगिरा हे एक पारंपरिक पौष्टिक आणि ग्लुटन फ्री धान्य आहे. शरीरासाठी ऊर्जा देतं, ताकद देतं. आयुर्वेदात याचा उपयोग विशेषतः बलवर्धक, रक्तवर्धक आणि त्रिदोषनाशक म्हणून केला जातो. या राजगिऱ्यामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, जे की शरीरातील ऊर्जा वाढवतं व थकवा कमी करतं. आता बघणार आहोत फायदे कुठकुठले. पहिलं तर पचनास मदत करतो. राजगिरा याच्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे तो पचनशक्ती वाढवतो, बद्धकोष्ठता टाळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतो. पुढील फायदा म्हणजे हाडे मजबूत करतो. राजगिरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. पुढील फायदा म्हणजे रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतो. राजगिरामध्ये आयर्न मुबलक असल्यामुळे तो हिमोग्लोबिन वाढवतो व रक्तशुद्धी करतो. त्यामुळे ॲनिमियावर हा रामबाण उपाय आहे. त्यानंतरचा फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. राजगिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लामेटरी घटक असतात, जे त्वचेच्या पेशींचं संरक्षण करतात आणि केस गळतीसुद्धा कमी करतात. पुढील फायदा म्हणजे उपवासासाठी तर हे एक आदर्श अन्न मानलं गेलं आहे. राजगिरा हा सत्वगुणी आणि ग्लुटन फ्री असल्यामुळे उपवासात खाण्यास योग्य आहे व उपवासात आपली जी ऊर्जा कमी झालेली असते ती टिकवून ठेवण्यासाठी राजगिरा हा खूपच फायदेशीर ठरतो. त्यानंतरचा फायदा म्हणजे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतो. राजगिऱ्यामधील फायबर आणि स्क्वॅलिन घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे तो हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यानंतरचा फायदा म्हणजे मधुमेह नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. राजगिराचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो ब्लड शुगर वाढवत नाही, म्हणूनच मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतो. त्यानंतरचा फायदा म्हणजे अँटी कॅन्सर गुणधर्म आहेत. राजगिरामध्ये काही बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, जे पेशींच्या अनैसर्गिक वाढींवर नियंत्रण ठेवून कर्करोगापासून संरक्षण करतात. तर ही होती फायदे. आता बघणार आहोत राजगिरा कोणी खावा. आधी सांगितल्याप्रमाणेच हिमोग्लोबिन कमी असणारे राजगिरा खाऊ शकतात. जे उपवास करत आहे, ज्यांचे हाडं कमजोर झालेले आहे, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, थकवा किंवा अशक्तपणा आलेला आहे, मधुमेही जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना कोलेस्टेरॉल नियंत्रण हवं आहे, असे सर्वजण हा राजगिरा खाऊ शकतात. आता बघणार आहोत राजगिरा कोणी खाऊ नये. पहिलं तर किडनी स्टोन म्हणजे मूतखडा ज्यांना आहे अशा रुग्णांनी खायचं नाही आहे, कारण राजगिरात ऑक्झॅलेट्स असतात, जे स्टोन वाढवू शकतात. त्यानंतर म्हणजे जास्त उष्णता आहे, म्हणजे पित्त प्रकृतीचे लोक आहे, राजगिरा शरीरात उष्णता वाढवू शकतो, म्हणून त्यांनी सुद्धा प्रमाणात खायचं आहे. त्यानंतर लहान मुलांनी फार प्रमाणात खायचा नाही आहे, कारण त्यांच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यानंतर म्हणजे गर्भवती स्त्रिया यांनी तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खायचा आहे, कारण काही वेळा जास्त उष्णता गर्भवती स्त्रियांना त्रासदायक ठरू शकतो. त्यानंतर आता बघणार आहोत राजगिरा खाण्याची योग्य पद्धत. राजगिरा हा तुम्ही तूप लोणीसह खाणे उत्तम ठरतं, कारण उष्णता संतुलित करतं आणि पचायला सुद्धा मदत करतं. त्यानंतर भिजवून किंवा शिजवून खाणे अधिक पचनास सोयीस्कर होतो. म्हणजे उदाहरण तुम्ही खीर, भाकरी, लाडू दुधामध्ये भिजवून तुम्ही हा राजगिरा खायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेला राजगिरा अधिक हलका असतो आणि चांगल्या प्रकारे पचतो, म्हणून भाजलेला राजगिरा सुद्धा खायचा आहे. त्यानंतर आता बघणार आहोत राजगिरा खाण्याची योग्य वेळ. सकाळच्या नाश्त्यात जर तुम्ही खाल्लाय तर दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतो.
उपवासाच्या वेळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. भूक भागवतो आणि थकवा येत नाही. रात्री फार उशिरा खाणं टाळायचं आहे, कारण काही लोकांना पचायला जड जाऊ शकतो. तर ही होती राजगिरा खाण्याबद्दल संपूर्ण माहिती. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व रोज थोड्या थोड्या प्रमाणात राजगिरा खाण्याचा प्रयत्न करा. तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसह, माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा व श्रावण महिना एन्जॉय करा. धन्यवाद.